पोरांच्या मोठे पडायला लागले. तुमचा पक्ष चांगला जर माझ्या मराठ्यांचे पोरांची जात शिल्लक नाही राहिली तर तुमच्या पक्षाला काय करायचं आहे? आम्हाला तुम्ही कष्ट करू नका, तुम्ही वेळेवर भावनिक होऊ नका. लोक त्यांचा अस्तित्व टिकवण्यासाठी आमदारकीला पडतील म्हणून आपल्याशी वैर घ्यायला लागले. गरीब मराठ्यांच्या मनगटाला विदाय कमी ताकद नाहीये. वरचा हराम करायचे ताकद राहायचे मराठ्यांना मनगटाला बळकट करायचे शिका मराठ्यांनी. भेटामुळे कोणाच्या बापाच्या भाकरी घातल्या जातात आणि कोणाच्या बापाचे मदाने मराठी वाट टाकायची. तुम्ही भेटा कशाला? आपला संसार आपल्याला चालवावा लागतो. कोण हरामखोर 100 रुपयाच्या तेल घेऊन देत नाही आपल्याला. कष्ट करून आपला संसार आपला लहान चालवावा लागतोय. कदर नका कोणाची. पुढे पुढे करता किती दिवस मराठ्यांची शक्ती बघा. कोणालाही अन्याय सहन करू नका. मी काय केले मराठ्यांसाठी पूर्ण आयुष्य समाजाला केली. उपोषणाला मला 10 सुद्धा पाहण्याचा प्रयत्न नाही. हे कोणासाठी? कोण भाजप आणि कोण राष्ट्रवादी आणि कोण शिवसेना, कोण आमदार आणि त्याला काय गरज आहे आरक्षणाची? आपल्या गरीब मराठ्यांना आरक्षणाची गरज आहे. त्याला मिळाला काय नाही मिळाला काय? मी गरिबांसाठी काम करतो. मी त्याला खपत नाहीये, मी त्याला पदत नाहीये. छत्रपतींचं स्वराज्य सुद्धा याला पदत नव्हतं. या हरामखोरावर दिला. गरिबीतून आले जगाला परिवर्तनाचा संदेश देऊन या राज्याला संविधान देणारे, या देशाला संविधान देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा यांना खाते नाहीये. मी गरिबांसाठी काम करतोय. मी पत्नी नाही पडत यांचं म्हणणं आहे मी पैसे घ्यावं, मी एखादं पद घ्यावं, पण आंदोलनापासून बाजूला जावं. मी जाहीर सांगितलं मराठ्यांसाठी साठी गोळ्या घेईल, पण पिंपरीचा आणि गादारीचा काम माझा संघर्ष फक्त तुमच्यासाठी समजून घ्या. मी माझे गरीब मराठी मोठे व्हावे म्हणून काम करतोय, पण श्रीमंत मराठ्यांसाठी आता पुन्हा दुखायला लागले. श्रीमंत मराठ्यांना वाटतं आपलं साम्राज्य संपायला लागलं. गरीब मराठ्यांचे पोरं जर अधिकारी झाले तर आपले पॉप्युलर जिंकीन कोण? प्रचाराला येईल कोण? आणि हरामखोर पोरं एकटं सगळ्यांना भिडताय. विरोधी पक्षाला घायल केले, सत्ता बाहेर सुद्धा घायल केले. माझे तुला हात जोडून विनंती आहे, तुमचा पक्ष करू द्या. तुमच्या लेकराच्या अंगावरती मला उन्नती बघायची म्हणून मी हे संघर्ष सुरू ठेवलाय. तुमचं भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस हे मध्ये आणू नका. तुम्हाला हात जोडून सांगू यांनी मला उघडं पाण्याचं ठरवलंय, उघडं पडू देऊ नका. देवेंद्र फडणवीसनी ट्रॅप रचलाय. रोज एक नवीन मराठ्यांचा हरामखोर आवलानीचा एक आमदार आपल्या गरीब मराठ्यांच्या विरोधात बोलायला लागला. गरीब मराठ्यांनी जर हे आमदार असंच करत राहिले तर गरीब मराठ्यांनी याला पायाखाली टाकायचं. 2023 टाकायचं. तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती आहे, राजकारणात दाबोलकी मिळत जातो हे माहित नाही. माझा शेवटचा हट्ट आहे आणि या केस नगरीतून पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसला सांगतो, आम्ही तुम्हाला विरोधक मानणार नाही, शत्रू मानणार नाही. आमदार
शेवटचा हट्ट आणि आग्रह आहे, मराठ्यांचा आरक्षण ओबीसी द्या. तुमचं राजकारण तुम्हाला जमणार, मला आणि माझ्या समाजाला आम्हाला राजकारणात जायचं नाही. पण तुम्ही जर मराठ्यांना आरक्षण दिलं नाही तर मी 113 तुमच्या आमदाराचा सोपा साफ केल्याशिवाय बसणार. मी माझ्या मराठ्यांसाठी कोणत्याही ठिकाणी जाऊ शकतो. मी तुमच्याशी दोस्ती करण्यासाठी आंदोलन उभा केलेलं नाही. मला माझ्या समाजाला आरक्षण पाहिजे, परमेश्वर ते आरक्षण देऊन टाका. तुम्ही शाळे असाल तर मराठ्यांच्या मनगटाला मनगट लावायचं स्वप्न बघू नका. जर मराठ्यांचा संयम सुटला तर या राज्यात मराठ्यांच्या अंगावर जर मराठ्यांनी मनात घेतलं तर मराठ्यांच्या अंगावर येण्याची हिंमत या राज्यात कोणाचाच नाही. या राज्यात येतात 50 ते 55% मराठा आहे. सगळ्याची पाठपुराची ताकद माझ्या मराठ्यांच्या मंडळात आहे. माझी विनंती आहे हे नवीन गाव आणते, यांचे नवीन गाव आहे, हे नवीन भाव थोडण्यासारख्या योजना आणते. आता यांनी या देवेंद्र फडणवीसांनी मराठ्यांना आणि शेतकऱ्यांना आयुष्याचं द्यायचं सोडून आमदार माझ्या विरोधात राहते. माझ्या विरुद्ध ते आपणच नाही, माझ्या विरुद्ध ते एक षडयंत्र तयार केले. का तर मी गरीब मराठ्यांना मोठं करायचे मला म्हणून. फडणवीस साहेब तुमचं षडयंत्र भिडेंद्रला तुम्ही मोदीत असेल आणि मी मराठाला आरक्षण घेतल्याशिवाय मला वाटत नाही. वेळ प्रसंगी तुम्हाला पाण्याची वेळ तरी पाणी, पण मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय मी मला वाटत नाही. नवीन योजना आता आणि लाडकी बहीण चांगली योजना आहे, काय अडचण नाही. महिलांना घेऊन टाका आपले पैसे. त्याला देवेंद्र फडणवीस असं केलं का नागपूरचं त्याचं वावर दिलं, आपले पैसे दिले, आपले पैसे आपल्याला दिले. लाडक्या बहिणीला पैसे दिले, पण मी कालपासून देवेंद्र फडणवीसांना प्रश्न विचारतोय, तुम्ही लाडक्या बहिणीला पैसे दिले, चांगलं केलं, ती योजना चांगली, पण भाज्याचं काय? भाज्याला आरक्षण पाहिजे ना. भाज्याला आरक्षण पाहिजे, त्याला आयुष्याची सुविधा पाहिजे. 1500 रुपये आमच्या आयुष्याला होणार नाही. आणि दाजीचं काय? आणि दाजीचा फेस पाडायला मागायला लागलो करू. दाजीच्या मानाला भाव कवा देणार आहे? दाजीच्या मानाला जर भाव नाही दिला, दाजी जर एखादा असं टाकली तर दाजी रुग्ण घेऊन मुंबईला जाईल. आणि मी सुद्धा लाडक्या बहिणीचे सगळे दाजी घेऊन यायला मुंबईला जाणार. अरे बाबा मला आयुष्यात दे ना. शेतकऱ्याला संपूर्ण कर्ज रुपये का आयुष्यात द्या मला. 1500 तुला नव्हती, तो 1500 दिले. आम्ही शिबिर 100 देतो, 1600 मागे देतो. आमच्या मालाला भाव दे, आमच्या शेतीला काय पाणी दे, 24 घंटे आम्हाला लाईट दे. एकही शेतकरी मला आत्महत्या करू शकत नाही. आयुष्यात द्या आम्हाला, आयुष्यात आम्हाला आयुष्याच्या सुविधा द्या, आयुष्यात आरक्षण द्या. ते द्यायचं सुरू हे भंगारा भुंगारा आमदार नाही होत. आता जे उठणार ते पाणी आणि पाड्यातून त्याची खुरकुरी जर नाही केली, ज्या साम्राज्याच्या जीवनाच्या पैशाच्या जीवन मस्ती करतो, पहिल्या ठेंगाला आणून फायदा मारलेली पुन्हा रुपयाच्या जवळ नाही राहायला पाहिजे, पण
सुद्धा फेटाळा लावायचे खुन्नस मराठ्यांनी यापुढे तयार ठेवा. अजिबात मया करायचं. जसं तुम्ही लोकसभेला कक्षाला केला, तुम्ही पाळून टाकत आहे. आता जर वेळ आली तर निवडून आणून टाकत दाखवायची. माझी जात हरू देऊ नका. तुम्हाला हात जोडून सांगतो, तुम्हाला आणि मला काही किंमत नाही. आपल्या जातीला किंमत आहे, तुम्हाला आणि मला काही किंमत नाही. आपल्याला जातीच्या जीवनात प्रतिष्ठा आणि इज्जत आहे. माझी जर वेळ आली ना तर माझी जात हरू देऊ नका. ही तुमच्या खांद्यावर जबाबदारी. लय दादागिरी करायला लागले वा असं समजा. लय दादागिरी करायला लागली, तुम्हाला हाणायला लागले, केसी करायला लागले, तुम्हाला आणखी काय करायला लागली. खा मार काय करा, मार खा. आता केलं मी काय सांगता, मला कृषी मंत्र्यांनी शब्द दिला सरसकट. जर नाही झालं ना, शब्द दिला नाही मला, आणि मी शब्द देणाऱ्यांच्या मार्गाला असतो. मला पहिल्यापासून बोलली, मग कोणी असो, पण काम केलं तर मला सवय स्तुती करायचे, आभार मानायचे. त्यांनी जर शेतकऱ्याला कृषी मंत्र्यांनी सांगितले सरसकट द्यायला तर त्यांचं कौतुक केलं पाहिजे. आम्हाला चांगली मायापाशी नाही. मायापाशी फक्त एकाच माया आहे, ती म्हणजे माझी मराठा समाजाची जात. त्यामुळे तर होत आहे काय काय होतं. पुढे मी आहे ना, मग मी आहे का पुढं. तुमचं काही दुसरा झालं झालंच नाही. जर आपल्या मराठा समाजाला मोठं करायचं असतं आणि शक्तिशाली बनवायचं असतं तर तुम्हाला पक्ष विसरावा लागणार. पक्ष तुम्हाला विसरून जर त्रास झाला, नेत्याने तुम्हाला त्रास दिला, तुम्हाला हाणायला लागला, मारायला लागला, तर एक काम करा, त्याच्या सगळं ठेवा. पण मतदानाच्या दिवशी मतदानाच्या तिथं पाडले बिस्किटचं ते खोपा असा घालवलेला असतो. तिथं गेल्यावर तो कोणाला काही दिसत नाही. असे खपा खपटणं दाखवता ना, किंवा म्हणाला पाहिजे माझ्या सगळं तुम्ही सगळे होतात निर्भर लोक असतात. मागे घालता बघा, एक जणाच्या व्यासपीठावर सगळे मराठीचे नेते आणि ते गेले. गेल्या ते विचारायला लागले, तू माझ्या व्यासपीठावर होता, माझ्या सगळं होता, कमून नाही मतदान केलं. ते मला मी गेलो तिकडे सगळे नुसती ढाकणं निसून झाली. ते म्हणजे जो ढाकणाढाकी करू नका, पडत आहेच ना, आता जाऊ तिकडे दिवस होतो. याला म्हणते मराठ्याचा कैरी करायचं. त्या सगळं फक्त पियचं नाही, खायचं त्याच्या सगळं. आणि मतदानाच्या दिवशी पाहुणे रावळे आत्या सगळ्या धर्माच्या पुरं बाहेर कामाला गेले, असं मतदान चाललं पाहिजे. त्यामुळे तुला करणार ते तुम्हाला मोकळं सोडलं पाहिजे. आणि त्यांना अभ्यास ना करा, माझी जात हरवून द्यायची ना. मराठ्यांचं रक्त काय असताना फक्त एवढे टाका 70 वर्ष तुम्ही लोकांना उभे केले. एवढे वेळेस जातीचे लिडर जाती लावून टाकायचं. बघा, जर ठरलं तर आम्हाला निघायचं, आपल्याला प्रवेदान होईल. आणि आपली बैठक होणारी, त्याच्यात ठरणारे पाडायचे 9 भाग करायचे. आणि जर भाग करायचे म्हणले तर
ताकदीनं निवडून आणा आणि पाहायचं म्हणजे तर मग काही पाहायचं सोपं आहे. एक जणाचा 5,000ची बिल तोडता इतका पैसा लावा. नुसतं पान मला कोणाला पान राज्यात 29 पाहिलं होतं असे पाहिले. मी नुसता पाडा एवढून म्हणलो तिकडून मुसलमान ते मध्ये पाडो मला पाडलं पाडो किती पाडे हे करावं लागणार. जर आरक्षण नाही दिलं तर म्हणून फडणवीस साहेबांना केसच्या नोटीस सांगितलंय मला आणि माझ्या समाजाला राजकारणात जायचं नाही. आमचा आक्रोश, आमचे कष्ट, आमच्या वेदना, आमच्या आई बाबाला बघितलेलं स्वप्न, माझ्या मराठ्याच्या लेकराला बघितलेलं स्वप्न साकार करण्यासाठी आम्हाला आरक्षण पाहिजे. तुम्ही नाही दिलं तर तुम्ही किती डाव टाकले, किती खोटे केस केले, किती पोरांना मारलं तरी तुमचे 113 केलेच म्हणून सांगतो. सुट्टी नाही, सुट्टी थोडी सुद्धा देणार नाही. आणि ते महाराष्ट्रात राखीव मतदारसंघ आहे आणि त्याच्या 54% थोडे राहिले. तुम्हाला सांगतो ते मतदारसंघात प्रत्येक 70,000 ते 1 लाख नुसतं मराठा आहे. यावेळेस ज्या माणसाला करून म्हणू एक शिक्का सरायचा करायचा. यावेळेस 48 का 56 आहे ते सगळे आपल्या विचाराचे काय आपल्या विचाराशी असणारा आमदार निवडून आणायचा म्हणजे राखीवमध्ये निवडून आणायचं. ते झाले 48 56 काय असते ते असते माहित ते झाले 50 धरून झाला. मी काय सांगितलं तेवढं लक्षात ठेवा. एवढे जात हरवून द्यायचे नाही. आपल्या विचाराचा करायचं. सगळ्या मराठ्यांनी एक शिक्का करायचा. आता हे जर 48 झाले 50 मराठी आता निवडून आले कोणती झाले 100 म्हणजे बस झाले पुढील पार पाहिजे शावर 1 रुपये पसंत ती मावशी आता 1 रुपये भांडलं अरे मला काही होणार नाही. तुम्ही माया नाते लावून भिकारी होता. मी केस म्हणतो सांगा तुम्ही जर माया नाते लावला तर तुम्ही भिकारी होता. मला भिकारी व्हायला माझं काहीच नाही. नाते मला जर माणूस लावतो तुम्हाला माहिती आहे का काय आहे तुम्हाला नाते कोणाचा माणूस लागतो माहिती आहे का की जो पोलीस होय त्याच्या पोलीस कोणाचा थांबणार काय माणूस नाते लागतो पोलीस कोण असेल. कारण आमदार जर असला तर आमदारचा मागे लागतो. माझे आमदार असेल त्या पद्धतीने मागे लागतो. एखादा आमदार एखाद्या उद्योगपतीच्या मागे लागतो. पोलीस कोण हे मागे लागत नाही. पण हे कळकळीचे श्रीमंत हे खाताने पैसे खाताना हाताने पैसे खावे इतके श्रीमंत नाही कोणाला लागल्यात नाही. आता तुम्ही जर अंघोळाचे कपडे काढले तर तुमच्या खिशात तुमच्या घरचे एकाला जर तुम्ही कपडे आंघोळीला काढले तर तुमच्या घरचे तुमच्या खिशात आणले का तर एखादे 2 रात्री खिशात भिजल कपडे काढले तर कधीच खिशात आणले त्यामध्ये त्याचा रुपये घडवून नाही. मग आता इतक्या माया अशा गेल्याच्या मागायला लावून आणि त्याच्या इतक्यातली कट्टर जापान मराठा माया मागायला एवढा खुर्ची मी ते पुस्तक काही बाबून लई खूप जण म्हणायचे एवढी बार काय एवढी बार
तुम्हाला म्हणते माझी एवढीच मला पाहायची दुसऱ्या बाईक कोणाला निवडून द्या तू काय आमचा सासरा आहे तुला निवडून द्यायचं कसं माझ्याकडे आमच्या पोराला आरक्षणाचा विषय आमच्या पुढे आमच्या आई बापाच्या कष्टाला प्रश्न आमच्या पुढे आमच्या घटना आमच्या पुढे तो रेकॉर्ड करून आपण काय ठेकायला पाहिजे रेकॉर्ड करायला रेकॉर्ड करायचं रेकॉर्ड काय नाही यांनी आता याचा कार्यक्रम लावतो या कामाला येऊन माझा देव यांना ठिकाण नावाची जबाबदारी मराठीची कारण यांना देवेंद्र फडणवीस मोठा करायचा पक्ष मोठा करायचा यांना श्रीमंत कोण बनवायचा आहे पक्ष आणि नेता आणि भिकारी कोणाला करायचंय मी जनता लढा करतोय त्यांना म्हणजे गरीब मराठा मग आता मराठ्यांनी बघायला ठेवा तुम्ही खास खानदानी मराठी जर असाल ना तर यांना भिकारी केल्याशिवाय आता गप्पा बसायचं हे आपल्याला जास्त होते की यांच्या हातात सत्ता आहे तोपर्यंत पोलीस आहेत कलेक्टर आहेत तहसीलदार आहेत पोलीस सगळे आहेत सत्ता गेल्या कळत आणि आपल्याला माहिती का 2 महिने फक्त 2 महिने हम काय हाणायचे आपल्याला 2 महिन्याने आपल्याला हाणायला लावणारा फरक नाही बिनता पालकमंत्री आपला गृहमंत्री आपला नुसते पाडापडी तुम्हाला सांगतो आपल्याला राजकारणात जायचं नाही जर आरक्षण नाही दिलं तर दुसरा पर्याय काय कारण आरक्षण देणारं केलं की मग ते कार्य करावं लागणार आहे आपल्याला म्हणून नाविराज आपल्याकडून तुम्हाला तुमच्या लेकरासाठी सांगतो गरीबांना गरीब राखीवमध्ये दिला तुमचं त्याचं जर पटत नसलं तरी मतदान करायचं 2 घोडे लावायचं पण मतदान करायचं त्याने जर काम नाही केलं तर माझ्याकडे मी कसा हक्कच घोडे लावून तुम्ही बाकीची काळजीच नाही करायची जर ठरलं तर काही विषय लय लावून जायचं आपला काय ठरलंय पाहायला आहे अर्धची कार्य तुम्ही बदलून गेलं अर्ध आणि इतके काय इतके अर्ध आणून दिलेत ना ते आमचे चांगला झाले अर्धच झोपले इतके अर्ज काय नाम लागणार राजकारणाचं तुम्हाला भयंकर एक जर तुम्हाला असा अर्ज घेऊन आलं नाही झालं 11:30 वाजता आलं झालं दुसरी फाईल घेऊन आलो आणि मी त्याला म्हणलं ही फाईल नाही दिली तुम्हाला मला नाही महत्वाची होतीची काय येऊन लागल्या तुम्हाला राजकारणाचं इतके अर्ज किती असू देणार एक आपण त्या मतदारसंघाच्या माणसाला विचारू इतके अर्ज कोण घ्यायचं सांग तुम्हाला याच्याशिवाय निर्णय होणार नाही म्हणून सांगा जरी केला मात्र त्याच्या डोक्यावर जातीसाठी गुलाल टाका मराठ्यांना हळू होता आणि पाण्याला ठरलं मग गेले सोपं होता त्याच्यानंतर फाळून कमी हे जरी आपल्या सगळं तुम्हाला सांगत नाही आता आपल्या सगळं कोण सांगत नाही भाजपचा माझे आमदार इतके घ्यायला लागले ते म्हणजे तुम्हाला तेव्हा झाला म्हणे हे आणि ती गायक एक अजितदादा शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब मग आनंद होता खूप मग फ्लॅट गेला आणि मुंबई पुण्याला फ्लॅट होता इला 5 वर्ष मतदारसंघात गेले आणि ते म्हणतात त्याला दिलं मी काय करू आम्हाला तुम्हाला कोण सांगतो ते म्हणा मग आता ते घरानं पडत नाही आम्हाला म्हणजे त्यांचं घरानं वाढलं मग म्हणलं मी करू का ते म्हणलं आमचं विचारानं घेऊन काम घेऊन काय याच्या 3 आपल्या स्वतःच्या हितासाठी त्यांचेच पाडायला लागले आणि शक्यतो मीडिया गेलं मीडिया गेला घराची 12 1 2 4 तिथं लाईनच असत मी कधून गेलो त्यांना पण जे देवेंद्र फडणवीस ऐकून मराठ्यांचेच असून मराठ्यांच्या विरोधात जाते त्याचा मात्र तुला साथ केल्याशिवाय मला आढळला यांनी किती डाव टाकले आणि कसलाही डाव टाकलो डाव किती डाव टाकला कसलाही डाव टाकला तरी आपण मात्र हार मानायचे 2 महिने त्रास आहे कसं बसले मला किती त्रास आहे तुम्हाला माहिती माझ्या मला SIT देवेंद्र फडणवीस लावली माझ्या खिशाची एक रुपया नाही
तरी यासाठी लावू. मला एक दिवस टाच होता पाया टाच मी त्याला उठिलं म्हणलं काय करतो बघू मला नाही फायदा त्याच्यामुळे उठिलं दहा त्याला उठिलं असतं ते घरी वगैरे ते हाताला झटत होते ते त्याला सुद्धा काय माहिती होतो माया म्हणाले म्हणजे टाच सुद्धा वेळ वाया घाली ते माझ्यापाशी आणि देवदर प्रश्न मिळाली यासाठी केली. रोज एक केस करतो मला रोज का मी गरीब मराठ्यांचं काम होतं मला रोज केलं सुद्धा झालं बाबा रोज एक चिठ्ठी होती शिकली रोज ती वाचते ते म्हणते इकडे एका सराला पैसे नाही त्याला तिकीट आपण शिकून द्या याची जामीन आपणच घ्या आणि जाता 200 रुपये मला द्यावा लागतो रोज गेला. अशा माणसाला देवेंद्र फडणवीस घेत नाही. आता मी जर मरणाला घेत नाही तर केसी नोटीसला मी मोजित असतो का? 2-3 महिने त्रास दिला तर सहन करा पण माझ्या मराठ्याच्या लेकराला मोठं करू लागा नाही बाबा. माझ्या मराठ्याचे लेकर खूप चालवायला लागले. मराठ्याचे लेकर जर 1% उठले तर लय होते. आईला बापाला तुकडं नाही सांगू वाटत कारण बापाने नाही ऊस तोडलेला. आईने बापाला वावर दिले शिक्षणाला पैसे लागले. आईनं बापानं कर्ज काढले पण मुलं शिकवले. त्यांना बापाला काय सांगावं आईला काय सांगावं काही कळत नाही. तुम्ही फक्त भानावर या मराठ्यांच्या माता मावल्यांसह मराठ्यांच्या सगळ्या माणसांनी फक्त आपल्या लेकराचा विचार येता त्याच्या काळजाला हात लावून विचारा आणि तुमच्या मनाला काही विषय राहते तुम्ही बोला की आपण नेमकं या जीवनात या जगत असून आपण आपल्या स्वतःच्या लेकरासाठी जातीसाठी नेमकं करतोय काय. फक्त एकदा तुम्ही स्वतःला तुमचा प्रश्न विचारा. तुमचा लेकरू तुमच्या डोळ्यात एकदा जर कसा दुसऱ्याच्या गळ्यात म्हणून म्हणत असतं माझी नोकरी माझ्या डोळ्यासमोर हुकली असं जर तुमचा लेकरू तुमच्या पाहुण्याला किंवा तुमच्या काका तुमच्यांना सांगत असतं तर तुमच्यासाठी सगळ्यात मोठी अपमानाची बाजू येते. तुमचे लेकरं मोठं करण्यासाठी तुम्ही टोकाचा पाऊल उचलण्याची वेळ आणि उचलला पाहिजे पण नेत्याच्या नादी लागून आपली जात आणि आपले लेकरं संपूर्ण केले पाहिजे. माझी तुम्हाला हात मी शेवटच्या मरणाच्या घटका सुद्धा तुमच्या आपल्याला लावत नाही. मी तळीनं सांगतो तुम्हाला मला काही संताप देऊ शकता परंतु मला तुमच्या पुढे संपत्तीला मी किंमत देत नाही. माझी संपत्ती आणि माझा देवच तुम्ही म्हणून तुम्हाला माझ्या मला कधी मरण येईल हे मला खरंच सांगता येत नाही. मी तुम्हाला चेष्टा करून बोलत नाही. माझे काय हाल येतो पोषणामुळे हे मलाच माहिती आहे. मला बसता येत नाही आणि उठता पण येत नाही. मला 4 पायऱ्या चढायचं तरी आणि कधी 2 आधार घ्यावा लागतो माझ्या बाबा. या शेवटच्या उपोषणापासून माझ्या पाठीमागे सगळ्या पट्ट्या तुमच्या तुमच्या शेवटच्या डॉक्टर 4 दिवसांनी पट्ट्या बदलतोय. माझ्या नसा सुद्धा टाईट केल्या. माझ्या शरीराच्या नसा मला त्रास देतात म्हणून त्यांनी पुऱ्या पाठीमागून तर पायापर्यंत पाठीमागची सगळी बाजू पट्ट्याला पॅक केली की मला त्याच्या वेदना जाणू नये. मला होणाऱ्या वेदना मी माझ्या मायबाप समाजाला दाखवित नाही कारण माझा समाजाने मला निवडून मानलेलं आहे आणि समाज माझ्यावरती इतकं माया करतोय की मला जर वेदना झाला तर माझा समाज कसा रडतो. म्हणून मी माझ्या चेहऱ्यावर माझ्या वेदना सुद्धा दिसू देत नाही. मला मरण जरी दिसत असतं तरीही मी माझ्या वेदना समाजाला दिसू देत नाही. त्याच्या पाठीमागचं एकच कारण आहे मला तुम्हाला खचू द्यायचं नाही पण तुमच्या लेकराच्या डोक्यावर आरक्षण घेऊन कोणाला टाकायचं म्हणून मी मला माझ्या वेदनेची पर्वा नाही बापांनो. फक्त तुम्ही या राजकारण्याची पर्वा करू नका. हे लोक तुम्हाला गोड बोलतील पण तुमच्या लेकराच्या पापाचे वाटे कधी तुम्ही होऊ नका. तुमच्या हातातून आरक्षण राजकारणी लोकांच्या नादी लागून जाऊ देऊ नका. हे तुम्हाला गोड बोलतील नादी लावतील. एक दिवसासाठी एका सत्य येतील पुन्हा 5 वर्ष तुम्ही त्यांचं काहीही करू शकणार नाही. संधी आलेली सोडायची नाही. मी पुन्हा तेच सांगतो की मला बाहेर फिरायचं सुद्धा सांगितलेलं नाही. मी डॉक्टरांना बोलून घेऊन सांगितलं तुमचा फिल्टर शेळके डॉक्टर त्याला सांगितलं मला जसं पॅक करता येईल तसं कर पण मला हे 4 महिने जागा राहिल्याशिवाय जमणार नाहीये. मला फिरल्याशिवाय पर्याय नाही. आता माझ्या समाजाच्या लेकराचा मुद्दा माझ्या डोळ्यात एकदा मुद्दा पडल्याला मला बघावा नाही. आरक्षणापायी माझ्या मराठ्याच्या लेकराचा हाल झाल्याने मी नाही बघू शकणार. तुम्हाला आणि माझ्या समाजाला झालेला त्रास मी नाही सहन करू शकत कारण माझ्या
नाही सहन करत. दुसरे लोक त्यांच्या जातीसाठी कट्टर आहेत, तर मग मी माझ्या जातीसाठी काय कट्टर असू नये? ते त्यांच्या जातीसाठी कोणत्याही टोकाचं पाऊल उचलत आहे, तर मग मी माझ्या जातीसाठी काय म्हणायला घ्यावं? ते जर त्यांच्या जातीसाठी मराठ्यांचं मत घेऊन त्यांची जात मोठं करायचं काम करत असले आणि मराठ्यावर उठणार असले, तर मी बी कट्टर अवतारणार करून आहे. मी का पैशासाठी फुटावं? मी का पदासाठी फुटावं? आणि एवढा मोठा माझा प्रवासी मराठा समाज याच्याशी मी का गद्दारी करावी? मी जर तुमच्याशी गद्दारी करणार आहे, मी तुमचा डाग मला लावून घ्यायचा आहे, तर मी कोणता जातवाद मराठा आहे, कोणता कट्टर मराठा आहे? मग मी माझ्या समाजाचे व्यंग, माझ्या समाजाचा स्वाभिमान मी जर विकणार असलो, तर माझ्या संघात जाणून दुसरा कोणीच नाही. माझ्या समाजाचा स्वाभिमान विकून मी नाही जगू शकत. माझं पूर्ण आयुष्य पणाला लावले, माझा जीव पण पणाला लावलाय. तुमच्याकडून मला काहीच अपेक्षा नाही. मला फक्त तुमच्याकडून एकच अपेक्षा, तुम्ही फक्त साथ सोडू नका. मला तुमच्या साथीची आणि आशीर्वादाची आता गरज आहे. तुमच्या लेकराला आरक्षण देऊन विजयाचा किडा लावल्याशिवाय मनाचा निर्माण सरकार नाही. कोणाचाही बाप आला होते, कसलाही जागीरदार आला होते, त्याची पाठपुरावा तुमच्या ताकदीवर मी एकटाच खंबीर येताना सगळ्या. फक्त तुम्ही वेळ विकू नका. 10-5 हजारासाठी एवढ्या मोठ्या जातीसाठी तुमच्या लेखनाचं पाप तुमच्या डोक्यावर घेऊ नका. जातीला बाप म्हणायचं शिका, पक्षाला आणि नेत्याला बाप मानू नका. माय बापा, तुम्हाला हात जोडून सांगतो, माझ्या मराठ्यांच्या पोरांना मोठं करायची आता योग्य वेळ आलेली. तुमचं राजकारण जाऊन टाका, पण माझ्या समाजाच्या लेकराला आता अधिकारी बनवू द्या. त्यांना अधिकारी बनणं, IPS IAS दर्जाचा अधिकारी बनवणं फक्त तुमच्या एकट्याच्या हातात आहे. तुम्ही फक्त एकूण राहा, एवढीच मला तुमच्याकडून अपेक्षा आहे. तुम्हाला आता एवढीच विनंती करून सांगतो, जा आणि जातीचे लेकर जमवा आणि माझ्या जातीला हरवू देऊ नका. जे लोकांचा पाऊसलाची वेळ सुरू करा, पण माझ्या जातीला विजयाचाच किडा लावा, एवढीच विनंती करतो आणि सांगतो. धन्यवाद. जय शिवराय. आता मला रस्ता करून द्या, मला चालता येत नाही.